आपण पहिले 3 लाख रुपये आपण खर्च केलेत स्टार्टिंगला, ज्यावेळेस आपला पद नव्हता त्यावेळेस. त्याच्यानंतर पळल्यानंतर आपल्याला देतात आता. आता आपल्याला देतात. नाही आहे ते खरं सांगतो. मी घेतो तिकडे वायदी घाटावरती. कारण की आपल्यापेक्षा कमी पळणारा बैल आहे. गाडी बैल 3 म्हणजे तिन्ही फेरे बैल गाडी बांधून पळतो आपला तिथं. वरती बैल असं नाही, काय नाही. आम्हाला पहिऱ्यासाठी जाम अडचण आली. म्हणजे अक्षरशः मी लोकांच्या खोट्या नाही तुम्हाला पाया पाडायची तयारी होती माझी. पण आज त्यांनी कुठेतरी इज्जत ठेवली आणि अक्षरशः पब्लिकनी जेवढं आतून पालायचं ना त्याच्या एक पाऊल असतं पब्लिकनी बळतो. जाम भारी वाटलं त्या बैलाचं. म्हणजे नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. आणि आज कलम बोरेचवाडीचं मैदान आहे, बिनजोडचं मैदान. आणि चक्क घाटावरनं आज उतरलेलं आहे बिनजोडसाठी. नाव आहे महादेवाचं नंदीचं रग्याल. आणि मालकसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. दादा, तुमची ओळख सांगा. मी निलेश निर्मळ, जिल्हा सातारा, तालुका खटाव, निडळगाव. आणि इथं पीके फार्म राटोली या नावाने बैल इथं पळतो. बघा, खूप छान असा महादेवाचा नंदीची सांगितलेली माहिती. आणि मालक आज घाटावरनं साताऱ्यावरनं बिनजोडसाठी आलेले आहेत. दादा, कसं वाटलं आज बिनजोडचं मैदान? खूप छान होतं आणि नियोजन पण छान आहे. गाड्या पण व्यवस्थित सुटत आहेत. सगळे कमिटीचे व्यवस्थित केलेलं आहे. प्लॅन व्यवस्थित आहे त्यांचे. महादेवाचं नंदीचं नाव आगळं वेगळं आहे, रग्याल. काय सांगाल, कसं काय नाव ठेवलं गेलं? ॲक्च्युली हा घेताना आम्ही लहानपणी घेतलेला, म्हणजे शेळीमध्ये असताना. तर त्या टायमिंगला आम्ही 1-2दा फेरे टाकले आणि त्याच्यानंतर बिनजोडला आम्ही तिथं घाटावरती, तेव्हा बंदीचा काळ होता 2018मध्ये. त्या टायमिंगला आम्ही घाटावरती गाडीत भरून नेला आणि उतरतानाच भरपूर डरकत होता. डरकत असताना मग पब्लिक पण म्हटलं, की बैलाचं नाव काय आहे? तर बोललो रगील नाव आहे. मग त्या नावाप्रमाणेच रगील आहे तो. आणि आत्तापर्यंत जिथं-जिथं पळलाय तिथे-तिथं नावाला राहिलाय. बघा मित्रांनो, खूप छान असं दादांनी सांगितलेलं आहे. आणि रग्याल एक आगळा वेगळा असा बैल दिसतोय. कारण गावठी पण नाही, खिल्लार पण नाही, एक वेगळाच महादेवाचा नंदी दिसतो. काय सांगाल त्याच्या नियोजनाबद्दल, आजच्या नियोजनाबद्दल? नियोजन आत्ता इथल्या पोरांकडेच नियोजन आहे. सध्या इथले मुंबईतले मला माहीत नाहीत, पण घाटावरचे तर आपणच करतो नियोजन. दुसरा आमचा अजून एक आहे, सर्जा म्हणून आहे. तो पब्लिकचा आहे आणि हा आतला आहे. दोन्ही बैलं पळतात. घरची गाडी पण कधी-कधी पळते आणि हा पण आता घरचाच बैल आहे, नखऱ्या. बघा मित्रांनो, खूप छान असं नियोजन आहे. आणि आज गुलाल प्राप्त झालेले आहेत बोरेचवाडी मैदानामध्ये. मालकसुद्धा सोबत आहेत, त्यांनासुद्धा विचारूया. दादा, काय सांगाल नखऱ्याबद्दल? काय नाही, बैल एकदम जिद्दीचा आहे. म्हणजे असा कधी कमी पळतच नाही. आता आजची गाडी बॅनरवर जमलेली एक बैल सांगून. आणि आपले मित्र म्हणजे भावच आहे आपला, त्यांचा बैल आहे हा रगील. त्यांनी आपल्या एका शब्दावर आपल्याला बैल लपून दिला. आपल्या बैलावर गाडी जमलेली आणि सुंदर अशी गाडी पळाली. कसं वाटतं आजचा आनंद, कसा वाटतोय? नाही, एकदम आनंद झाला. म्हणजे खूप बरा वाटला. बऱ्याच दिवस गुलाल नव्हता, पण आता कंटिन्यू 2-3 गुलाल लगातार झाले. जरा बैल थोडा आजारात होता, तर बैल काढत नव्हतो. पण आता बैल असा मागच्या वर्षीसारखा एकदम रुटीनला लागून आता 3-4 गुलाल सगळं लगातार झालेले आहेत बैलाचे. बघा नखऱ्या नखऱ्या एकदम मुरबाड एक्सप्रेस रायफल सारखा दिसतो, हा. डिक्टो कॉपी दिसतोय. सेम सेम काय दिसतो सांगाल? एकदम. एकदम सेम दिसतो बैल. त्याला अशी अड्ड्यात जर जमवायची गाडी झाली तर त्याची लवकर जमत नाही, कारण की तो सेम ते कोरावल्याच्या रायफल सारखाच दिसतो. तो बैल पण जरा बिनजोडचा बैल असल्यामुळे मग जरा आम्हाला त्रास होतो त्याच्यामुळे गाडी जमायला. काय सेम दिसतो ना. कधी बघायला मिळेल का दोन्ही? हा, 100% आपण त्यांना आता विचारणार आहेत. आपला बैल पण आता चांगला बोलतो, तर त्यांना एक दिवस विचारणार आहेत का म्हणा आम्हाला पायऱ्यासाठी बैल भेटेल का. बघू, लवकरच करू नियोजन. बघा मित्रांनो, खूप छान असं दादांनी सांगितलंय. आणि आज करून दाखवलंय. कारण आज घाटावरनं आला रग्याल. कारण त्यांनी पण आज साताऱ्यावरनं येऊन इथे बिनजोडचा मान फटकावलेला आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, खूप खूप धन्यवाद. मी माझ्या मित्रांचे मित्र भाव सगळे आम्ही एकत्र असतो. आमचा ग्रुप आहे पीके फ्रॉम राटोळी सर्जा ग्रुप. तर आम्ही सगळे एकत्र असतो आणि त्यांनी पण आज माझ्या शब्दासाठी साताऱ्यावरनं बैल खाली आणला, गाडी जमलेली म्हणून. आणि खूप खूप आभार त्यांचे आम्हाला बैल दिल्याबद्दल. बघा मित्रांनो, खूप चांगला असा महादेवाच्या नंदी गुलाल प्राप्त झालेले आहेत. आणि आगळा वेगळा एक आज साताऱ्यावरनं हिरा आलेला आहे, तो म्हणजे रग्याल. खूप छान असा आज गुलाल प्राप्त झालेला आहे, बिनजोडची शर्यत. आणि ती पण बॅनरवर शर्यत जमली होती. दादा, काय सांगाल त्याचा इतिहास? इतिहास असा आहे, की गेल्या वर्षी पेडगावला आपण पळलो, तर सर्जानी मत्तूर पळलेला. त्या गटात आपण त्यांना घासाघाशी केलेली आहे. पण वरती घाटावरती नियोजन होत नाही. चांगली बैलं भेटत नाही. आपण मस्त 1 नंबरातल्या बैलात पळू शकतो.
पण आपल्याला बैल भेटत नाही म्हणून आपण 3 ते 4 नंबरातल्या बैलात पळतो. घाटावरती नियोजन नाही म्हणून इथं मुंबईत बैल उतरवला आपण. बघा खूप छान असा नियोजन केला आणि आज गुलाल प्राप्त झाला. दादा कुठला असा एखादा इतिहास सांगा की बैलांनी तिथे एक आगळा वेगळा असा करून दाखवलं. लोणीतलं मैदान होतं आणि गट्टाला आमच्या बाजूला लक्ष्मणराव होता. तेव्हा लक्ष्मणराव फुल चर्चेत होता गेल्या वर्षी सीझनमध्ये. तर आम्हाला वाटत नव्हतं की आमची गाडी लागेल म्हणून. पण त्याच्या जीवावरती त्यांनी गाडी लावली. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलंय आणि रगील असं नाव आणि ते शोभूनच दिसतंय कारण तो दिसतोच तसा डिक्टो रगीलच आहे. काय सांगाल मुंबईच्या मैदानाबद्दल काय सांगाल? मुंबईचं मैदान खूप सुंदर आहे. आल्यापासून बघतोय पण खूप सुंदर आहे की घाटापेक्षा तरी बरं वाटतं मला. 3 फेऱ्यापेक्षा तरी मला बिनजोड भारी वाटतं आता. कारण कसं बिनजोडचं क्षेत्र आणि 3 फेऱ्याचं क्षेत्र थोडासा बदलच आहे. हां, 3 फेऱ्याला काय होतं, 3 फेऱ्याला आपल्याला दिवस अख्खा जातो. इथे कसं अर्ध्या दिवसात आपलं होऊन जातं. घरी माणूस जाऊ शकतो, कामं बंद करू शकतो. पण 3 फेऱ्याच्या मैदानात नाही काम करू शकतो. दिवस अख्खा पूर्ण वाया जातो त्यात. असं. दादा पैऱ्यासाठी काय अडचणी येतात का? येतात पायऱ्यासाठी अडचणी. पण आता सध्या तरी अजून एक गाडी पळते ह्याच्याबरोबर. अजून एक भैरव म्हणून पळतो आपला ठाकूरपाड्याचा. ती पण घरचीच गाडी आहे. ती दोन्ही पाहतात त्यामुळे आता तरी अजून आहेत पैरे येतात त्याला आता इथं घाटावरतून येतात. मुंबईत आता येतात पैरे सध्या. येतात. पण आपण सध्या ती गाडी पळते त्यामुळे आपण हे नाही केलं. आणि आता परवा दिवशी गाडी ती पळाली म्हणून आता ह्या लंद्याला नखऱ्यामध्ये पळलो. बघा कारण तुम्ही की आता ह्याला पण खूप दिवस गुलाल नव्हता. आणि आता म्हटलं चला मग आपला घरचीच गाडी आहे तर बैल पण आपला घरचाच आहे. कधी उपयोगी येणार. म्हटलं चला हा तो पण आतला खांदीचा आहे पण आत्ता तो जस्ट बाहेरच्या खांदी पळला रगीलसाठी. बघा मित्रांनो खूप चांगलं असं सांगितलेलं आहे आणि सुप्रसिद्ध गाडा मालक साताऱ्यावरनं मुंबईमध्ये आज आले आणि बिनजोडचे मानकरी झालेले आहेत. खूप छान असा गुलाल घेतला. दादा वायदी हा प्रकार खूप वरती चालतोय. खूप खूप 3 फेऱ्यामध्ये तुम्ही आतापर्यंत किती वायदी दिली? कारण तुम्ही नाही. 1 नंबरमध्ये नाही, 2 नंबरमध्ये नाही, डायरेक्ट 4 नंबरमध्ये पळता. का? तर तुम्हाला बैल मिळत नाही, 1 नंबरचा मिळत नाही. विषय काय माहिती आहे का? आपण पहिले 3 लाख रुपये आपण खर्च केलेत स्टार्टिंगला. ज्यावेळेस आपला पद नव्हता त्यावेळेस. त्याच्यानंतर पळल्यानंतर आपल्याला देतात आता. आता आपल्याला देतात. नाही आहे ते खरं सांगतो. मी घेतो तिकडे वायदी घाटावरती. कारण की आपल्यापेक्षा कमी पळणारा बैल आहे. बैल 3 म्हणजे तिन्ही फेरे बैल गाडी बांधून पळतो आपला तिथं. वरती बैल पुरत नाही त्याला अजिबात. आणि जो 3 ते 4 नंबरला बैल येतो, तर त्याला गाडी बांधून पळायला लागतं तर आपल्याला घ्यावं लागतात पैसे. कारण की आम्ही पण लय मोठे श्रीमंत नाहीत. आम्ही पण गरीब घरातलेलेच आहेत. त्यामुळे आम्हाला घ्यावं लागतं खर्च-बिर्च त्याचा रतिबाचा वगैरे खर्च वगैरे निघतो. पण आपण जास्त घेत नाही. ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार आहे. आता एखाद्याचा बैल पळतोयच, तर त्याला आपण एवढं नाही मागत, की बाबा गाडी भाडं दे आणि पोरांचा जेवणा नाश्त्याचा खर्च कर. नाश्त्याचा खर्च काय असेल तो कर. हा विषय नाही, एवढा नाही. पण आज मुंबईमध्ये रगीलने दाखवलं का जो दरार आहे घाटावर तोच आज बिनजोडला दाखवला. हो, खूप भारी वाटतं, की तेच नाव आमचं इथं पण ठेवलं त्यांनी. घाटावरचे पण फोन येतात बरेचसेच, की चांगल्या गाड्या खेळतोय. आता 2-3 मैदान खेळलेत. चांगल्या गाड्या खेळलाय. भारी वाटतं मोठी पण घाटावरच्या पण पोरांना. समजा आज तुम्ही बिनजोडला इथे मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे आणि गुलाल प्राप्त झालेले आहेत. जर एखादा गाडा मालकाने तुमच्याशी संपर्क केला तर त्यांना मिळेल का पायरा? नक्कीच भेटेल. पब्लिकचा बैल असेल, आपला दोन्ही खांदी आतून बैल पळतो. पब्लिकचा बैल जर असेल, तर पळू आपण. काय एकदाच बैल घडतो. डबल काय घडणार नाही. रगील हा एकदाच आहे. त्याची हाय घरची पैदास केली आपण तयार. पण मला नाही वाटत की त्याची तेवढी रेंज पकडेल म्हणून. पण हाय ते ह्याच्यावरतीच नाव आहे. जर भेटला आपल्याला चांगला पायरा तर आपण पळू, काही विषय नाही. आपला प्रयत्न पण चालू आहे की चांगल्या बैलात पळायचा. जर झालं तर आपण पळू. तोपर्यंत आपले आहेत मित्रमंडळी आहेत. आपल्या मित्रमंडळांबरोबर पळू, काही विषय नाही. बघा खूप छान असं दादांनी सांगितलेलं आहे आणि साताऱ्यावरनं येऊन इथे बिनजोडमध्ये मुंबईमध्ये एक धुमाकूळ घातली आणि गुलाल प्राप्त झालेले आहे. दादा काय वाटतं तुम्हाला? जर 1 नंबरच्या पायऱ्यात कुठल्या बैलासोबत पळायची इच्छा आहे? काय आता पब्लिकचे जे बैल आहेत ते आपण त्यात पळू. आपण आता इथल्या बैलांमध्ये आपल्याला एवढं माहीत नाही अजून. पण त्यातल्या त्यात मथुर घाटा बरोबरचा जर भेटला फेरा, तर अजून थोडं बरं होईल. कारण की ह्यावर्षी पण त्याचं नाव भरपूर आहे. भले बैल वय झालं बैलाचं, पण मला वाटतं की बैल त्याच्याबरोबर पळेल. त्यांनी शुभम दादांनी पण एकदा द्यावा फेऱ्यासाठी आपल्याला बैल. फेऱ्यासाठी दिला तरी लय झालं आपल्याला मैदानात. बघा दादा तुमचा नंबर सांगा. जर ही बाईट ताई बघितली 100% तुमच्याशी कॉन्टॅक्ट होणार. अशी आम्हाला पण अपेक्षा वाटते. नंबर सांगा. 9689912401. बघा मित्रांनो आज सुप्रसिद्ध एक गाडा मालक साताऱ्यावरनं आले आणि बिनजोडचा गुलाल घेतलाय. सोबत पळाला आहे नखऱ्या. आपण बघूया नखऱ्या आणि रगील. खूप छान अशी गाडी पळाली आहे. आज मित्रमंडळी सुद्धा आहे त्यांना सुद्धा विचारूया. दादा तुझं नाव? माझं नाव साहिल लोंढे.
कसा वाटला आजचा बिनजोडचा खेळ? मस्त वाटलं बिनजोडचा खेळ. असं गाड्या वेड्या होत्या. एक बैल सांगून गाडी होती रगीलला ढाकल्याला. ती झाली बिनजोड. 2 चकड्यात आपली गाडी झाली. आज तेवढाच नखऱ्याने सुद्धा करून दाखवलं. कारण रगील तर खाटावरचा एक सुप्रसिद्ध गाडा मालक आहेत आणि त्यांचा रगील हा आज चांगला परफॉर्मन्स देतोय आणि त्याच्यासोबत नखऱ्याने सुद्धा करून दाखवलं. नाकरा तसा आतला बैल होता. त्याला आता 2-3 अड्डे पब्लिक त्याला पैरे पण नव्हते येत. तर आता पब्लिक मिळून त्याला पण पैरे आता होतात. कसा आनंद आज साजरा होईल? आजचा मस्त आनंद साजरा होईल. बघा आज दुसरे आपल्यासोबत छोटे गाडा मालक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारा. दादा काय वाटतंय आजच्या आनंदाबद्दल? लय आनंद झाला आम्हाला पण. लय मोठी गाडी मारली आज. न ते लय बैलाजवळ फेऱ्या बिऱ्या मारत होते. काय सांगाल, संदेश काय द्याल त्यांना? आज करून दाखवलं नखऱ्याने सुद्धा. आज होता तसा परत नियोजन परफेक्ट लावून त्याचा हे झाले परफेक्ट झाला नियोजन. कसा आनंद झाला लय. आज कसा आनंद साजरा होईल घरी? लय साजरा होईल. बघा खूप आनंदी आहेत आज सहकारी सुद्धा. आणि परत आपण दादांच्याकडे जातोय. दादा कसं वाटतं, पुढचं नियोजन कसं राहणार? बघू आता पुढचं नियोजन कसं होतं ते. काय विषय, आमचा बैल थोडासा आजारात होता. आम्हाला पैऱ्यासाठी एवढी अडचण आली ना, तुम्हाला आता काय खोटं नाही सांगत. अक्षरशः आम्ही वासरांना घेऊन गाडी हाकलली, पण कुठेतरी एक बैल पळून गाडी होत नसते आणि खूप अपयश बघितलं आम्ही यावर्षी चालू सीझनला. पण ठीक आहे, आज बैलांनी म्हणजे आम्ही दोन्ही खांदे, आमचा बैल आतला होता पण आम्ही पण रिक्स घेतली. बोललो का नाही देत ना लोक आपल्याला बैल, आपण पब्लिकनी घालू. आणि एवढा शिस्तीचा बैल आहे आणि एवढा भारी बैल आहे ना, अक्षरशः मला नाही माहिती पण अक्षरशः जाम भारी बैल आहे. आणि आमचा मित्र आहे ते PK राठोळी, आणि त्यांनी पण म्हणजे मला बैल आवडतो म्हणून त्यांनी हा बैल मला दिला. त्यांचा मी आभार कधीच नाही विसरू शकत. आणि बैल एकदम म्हणजे गरीब आणि शांत बैल आहे, कधीच त्रास नाही काय नाही. आम्हाला पहिऱ्यासाठी जाम अडचण आली, म्हणजे अक्षरशः मी लोकांच्या खोटं नाही तुला पाया पण पाडायची तयारी होती माझी. पण आज त्यांनी कुठेतरी इज्जत ठेवली आणि अक्षरशः पब्लिकनी जेवढं आतून पालायचं ना त्याच्या एक पाऊल असतं पब्लिकनी बळतो. जाम भारी वाटलं त्या बैलाचं, म्हणजे आयुष्यभर आम्ही त्याला कधीच नाही विसरू शकत असं बैल आहे तो. बघा मित्रांनो, आज सुप्रसिद्ध गाडा मालक आणि खूप लहान वयामध्ये त्याही खूप चांगला असा नखऱ्या बनवला आणि आज अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. का तर पैऱ्या वाचून बैल अडतोय कुठेतरी आणि चांगला असा उत्तम पळणारा बैल होता. आणि दादांनी आज त्यांना करून दाखवलं, नखऱ्याला आज उजेडात आणला आणि दादांना सुद्धा आत्मविश्वास आज वाढलेला आहे आणि नक्कीच ते टॉपमध्ये जाण्याचे प्रयत्न आहेत. मी अजून एक गोष्ट सांगेन की ज्याचा बैल जास्त पळतो ना, भले तुमचा बैल जास्त पळतो मान्य आहे आम्हाला, पण एखाद पाऊल कमी पाळणाऱ्याला पण कधीतरी बैल द्या. कारण की जर तुम्ही त्याला बैल दिला आणि त्याचा जर गुलाल झाला ना, तर त्याच्या तोंडावरचा जो आनंद आहे ना, त्यात तुम्हाला काय वेगळं समाधान भेटेल ना. एकदा बघा तुम्ही देऊन तुम्हाला काय वाटतं. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही वासरांना बैल देतो ना, जेव्हा ते गुलाल होतो ना, तेव्हा त्यांच्या तोंडावरचा आनंद, जो गुलालाला आनंद नाही ना, तो तेवढा त्यांच्या तोंडाकडे बघून आपल्याला आनंद वाटतो. त्याच्यामुळे कधी पण आहे ना, जास्त पळणाऱ्या बैलांनी पण विचार करायचा का थोडासा कमी पळणाऱ्याला पण द्यावा, म्हणजे जेणेकरून हा बैलगाडी क्षेत्रात नाता जुळला जाईल. किंवा म्हणजे चढ कसं आणि उतार आहेत. चढ उतार सगळ्यांनाच आहे ना. आज आमचा बैल आम्हाला माहिती आहे, अक्षरशः आम्हाला कोणीच पैरा नाही, म्हणजे याही सगळे एवढं फोन केलेत ना, दिवसाला आम्ही 20-20 25-25 फोन करतो. आणि मागच्या वर्षी आम्ही ज्यांना बैल दिलेले आहेत ना, त्याही आम्हाला बैल नाही दिलं. ठीक आहे, काय हार जीत असते असं काय नाही, चालत त्या गोष्टी. पण आज बैल आज लय पाळला आणि त्याचा काय विषय नाही, तो पाळणाराच बैल आहे, तो काय थांबणारा नाही. बस. बघा, खूप चांगलं दादांनी सांगितलं आणि आज दादा खरोखरच इमोशनल झालेत. कारण आज गुलाल प्राप्त झालेत. जो त्यांचा संघर्षाचा जो काल होता तो आज खरोखरच लयाला आलेला आहे आणि तो रगीलनी आज त्यांना खरोखरच साध्य करून दाखवले आणि नखऱ्याची सुद्धा साथ लाभलेली आहे. दादा पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आज तुम्ही आमची बाईट घेतली, तुमचा खूप खूप आभार. असं कोण कोणाच्या बाईट घेत नाही, पण आज तुम्ही आले आमच्याकडे आणि आमची बाईट स्वतःहून घेतली. मी खूप खूप आभार आहे तुमचं, आभार मानतो. आणि असंच छोट्या छोट्या गाडा मालकांच्या बाईट घेऊन त्यांना पण थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न तुम्ही करा, हेच बोलेल. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. धन्यवाद दादांना सुद्धा धन्यवाद. कारण आज तुम्ही सुद्धा आभार मानतो PK राठोलीचा की त्यांनी आपल्याला इथं संधी दिल्याबद्दल. बघा आज दादा आज गाडा मालक आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू वाहिले आणि आज तुमच्या मुलं आज बैल एक वेगळाच याच्यामध्ये आला, संघर्ष करून वर आलेला आहे आणि गुलाल प्राप्त झालेले आहे. त्याच्यामुळे नाही. तुमचे सुद्धा धन्यवाद करतो. धन्यवाद, थँक्यू. पण आपण त्याच परिस्थितीतून आलोय, त्यामुळे आपल्याला पण माहिती आहे तो काय आता घरचाच बैल आहे, आपला काय वेगळा काय नाही. अजून एकदा ही गाडी पळल
पण कधी पळेल हे सांगू नाही शकत, पण पळणार ही गाडी अजून एकदा. खूप चांगलं असं नियोजन दादांनी सुद्धा सांगितलेले आहेत. आणि छोटे छोटे गाडा मालकांना तुम्ही घेऊन 3-4 नंबरमध्ये सुद्धा नक्कीच 1 नंबरमध्ये जाल अशी अपेक्षा दाखवतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद.